शेतकऱ्यांच्या रोषाविषयी। पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आरोप केलाय। पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली आहे। कुणाला 1000 तर कुणाला 1500 रुपये विमा मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठा रोष पाहायला मिळतोय। सरकारच्या 1 रुपया पीक विमा अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। खरीप हंगामामध्ये 2023-24 मध्ये अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं धान पीक पाण्याखाली गेलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा होती, मात्र तुटपुंच्या मदतीमुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय। या सर्व नुकसानाची पाहणी करण्याकरिता चोलामंडलचे अधिकारी आले असता त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आणि त्यांनी शेतकऱ्याकडून पैशाची मागणी सुद्धा केली की बा तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमच्या अमाउंट वाढवून देऊ। विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली आणि विमा कंपनी ही वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे। आमची शेतात धानाची नुकसान 80 ते 90% झाली आणि ते पाहणी करण्याकरता चोलामंडलचे काही पदाधिकारी आले होते। त्यानंतर त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी केली ती आम्ही पूर्ण केली नाही आणि आमच्या त्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नुकसान भरपाई म्हणजे कोणाला 1000 रुपये, कोणाला 1500 रुपये असे नुकसान भरपाई दिली। तुमचा इन्शुरन्स होता 52,000चा आणि त्यांनी आम्हाला फक्त 1500 रुपये दिला।